श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. एकादशी हा तो दिवस आहे जेव्हा आत्म्याला शुद्ध करण्याची संधी मिळते आणि मोहिनी एकादशी ही स्वतः देवाच्या मायेचे एक रूप आहे. या व्रतामुळे आसक्ती दूर होते, मन शुद्ध होते आणि आत्म्याला देवाकडे घेऊन जाते. आता तुम्ही विचाराल की ही मोहिनी एकादशी कधी आहे, म्हणून श्रद्धेने जाणून घ्या की यावर्षी 2025मध्ये मोहिनी एकादशीचा सर्वात पवित्र व्रत गुरुवार 8 मे रोजी साजरा केला जाईल. जरी एकादशी तिथी त्याच दिवशी पहाटे 3:46 सुरू होत असली तरी सर्व उपवास, पूजा आणि विधी याच दिवशी पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मे 2025 रोजी प्रभूच्या संकल्पाने उपवास केला जाईल आणि सकाळी 5:33 ते 8:01 दरम्यान पाळला जाईल. हे भक्तांनो, ही काही सामान्य तिथी नाही. या दिवशी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले होते. कथा अशी आहे की जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा अमृत मिळाले. देव आणि दानवांमध्ये वाद झाला, अमृत कोणाला मिळेल. त्यावेळी स्वतः भगवानांनी मोहिनीचे रूप धारण केले. त्याचे स्वरूप असे होते की राक्षस मंत्रमुग्ध झाले आणि देवांना अमृत मिळाले. अशा प्रकारे परमेश्वराने मोहिनीच्या रूपात धर्माचे रक्षण केले. म्हणून या दिवशी उपवास करणारा देखील आसक्तीच्या जाळ्यातून मुक्त होतो. हे सज्जनांनो, आता उपवास करण्याची पद्धत ऐका. उपवास म्हणजे फक्त उपवास नसून तो आत्म्याचा आध्यात्मिक सराव आहे. 8 मे रोजी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. आसनावर बसा आणि भगवान विष्णूचे ध्यान करा. तुळशी, पिवळी फुले, चंदन, धूप आणि दिव्याने पूजा करा. भगवंतांच्या प्रिय नामाचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णुवे नमः. जर आरोग्य परवानगी देत असेल तर निर्जल उपवास करा, नाहीतर फळे खा. धान्य, तांदूळ, डाळी, लसूण, कांदा आणि तामसिक पदार्थ टाळा. दिवसभर हरीचे नाव आठवा, गीता पाठ करा, देवाची गोष्ट ऐका. रात्रीच्या जागरणाचे विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास संपूर्ण रात्र भजन, ध्यान आणि हरिनामात घालवा. ही रात्र जगाची झोप मागे सोडून आत्म्याला जागृत करण्याची रात्र आहे. आणि दुसऱ्या दिवशी 9 मे रोजी जेव्हा ब्रह्ममुहूर्तात सूर्याचा पहिला किरण येईल तेव्हा गाईला हिरवा चारा द्या. गरिबांना अन्न किंवा कपडे दान करा आणि नंतर परमेश्वराचे नाव घेत सात्विक अन्न खाऊन उपवास सोडा. हे धार्मिक आत्म्यांनो, एकादशीच्या उपवासात केवळ कृतीच नाही तर भावनाही मुख्य असते. जर हृदयात प्रेम आणि श्रद्धा असेल तर उपवास पूर्ण होतो. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. भक्तांनो, आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जो कोणी मोहिनी एकादशीचे व्रत करतो तो हजारो अश्वमेध यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य मिळवतो. हे व्रत इतके प्रभावी आहे की जो मनुष्य ते भक्तीने पाळतो त्याच्या पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि जी स्त्री हे व्रत करते तिला तिच्या पतीकडून अनंत आनंद मिळतो, तिच्या मुलांकडून आनंद मिळतो आणि शेवटी देवाच्या कृपेने तिला देवत्व प्राप्त होते. पण विचार करा, आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा प्रत्येकजण आपल्याला समस्यांमध्ये अडकलेला असतो तेव्हा आपल्याला खरा मार्ग कोण दाखवेल? उपवास करण्याची पद्धत कोणती? शुभ तिथी कोणती? शुभ मुहूर्त कधी असतो? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला अशा जागेची आवश्यकता आहे जिथे सर्व काही शास्त्रानुसार सांगितले जाईल. अशी जागा जिथे प्रत्येक शब्द मंत्रा इतकाच प्रभावी असतो, जिथे प्रत्येक कथा आपल्या जीवनाला दिशा देते आणि जिथे उपवासांचे स्पष्टीकरण केवळ एक परंपराच नाही तर आध्यात्मिक जागृती बनते. जर तुम्हाला तुमच्या घरात मंदिर कुठे बांधायचे आणि दारावर कोणते शुभचिन्ह लावायचे हे जाणून घ्यायचे असेल, तुमच्या आयुष्यात कोणती दिशा आनंद आणेल आणि कोणती दिशा अवांछित त्रास देऊ शकते, तर आमच्या ग्लो मराठी कुटुंबात सामील व्हा. आमचे ध्येय फक्त माहिती देणे नाही तर आत्म्याला जागृत करणे आहे. आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक एकादशी, प्रत्येक ग्रहस्थिती, प्रत्येक वास्तुराशी हे देवाने पाठवलेले संदेश आहे जे आपल्याला आतून बोलवतात.
मोहिनी एकादशी हा सामान्य व्रत नाही. जीवनात प्रचलित असलेल्या आसक्ती, भ्रम, अहंकार, मत्सर आणि पद आणि प्रतिष्ठेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची ही एक संधी आहे. हे उपवास आपल्याला आपल्या अंतर्गत अशांततेतून बाहेर काढणारा आणि देवाच्या आश्रयाला नेणारा मार्ग दाखवते. आणि जर तुम्ही या दिवशी खऱ्या मनाने, पूर्ण भक्तीने आणि शांतीने उपवास केला तर तोच देव, ज्याने मोहिनीच्या रूपात राक्षसांनाही संमोहित केले आहे, तो तुमच्या हृदयात कायमचा राहील. म्हणून धर्मप्रेमी भक्तांनो, आपण सर्व मिळून प्रतिज्ञा करूया की या 8 मे रोजी आपण मोहिनी एकादशीचे व्रत पाळू. तुम्ही तुमचे जीवन परमेश्वराच्या चरणी समर्पित करून शुद्ध कराल आणि दररोज वास्तुज्ञानाशी जोडून तुमचा आत्मा जागृत कराल. कारण जिथे उपवास असतो तिथे शक्ती असते, जिथे श्रद्धा असते तिथे सिद्धी असते, आणि जिथे वास्तुज्ञान असते तिथे जीवनाला खरी दिशा मिळते. भक्तांनो, जिथे उपवास असतो तिथे त्याग असतो, जिथे त्याग असतो तिथे तपश्चर्या असते, आणि जिथे तपश्चर्या असते तिथे ईश्वर प्राप्ती निश्चित असते. मोहिनी एकादशी ही अशीच एक तपश्चर्या आहे. असा हा उपवास आहे जो केवळ पापांचा नाश करत नाही तर जीवनाला प्रकाश देतो. आता मी तुम्हाला ती पौराणिक कथा सांगेल जी फक्त ऐकल्याने पुण्य मिळते. हे भक्तांनो, ही सत्ययुगाची कथा आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले की हे मधुसूदन, कृपया मला मोहिनी एकादशीचे महत्त्व सांगा. हे उपवास कसे सुरू झाले, त्याचे पहिले भक्त कोण बनले आणि तुम्हाला इतर कोणते फायदे मिळतात. भगवान श्रीकृष्ण हसले. त्याचे डोळे करुणेने भरले आणि तो म्हणाला, हे धर्मराज, अशा उपवासाबद्दल विचारपूस करणारा तू अत्यंत पुण्यवान आहेस. हे ऐकल्यानंतर मी तुम्हाला त्या कथेकडे घेऊन जाईल जिथे ब्रह्मदेवाने स्वतः नारदजींना हे व्रत सांगितले होते. एकेकाळी सारस्वत क्षेत्रात भद्रावती नावाचे एक शहर होते. तिथे धनपाल नावाचा एक व्यापारी राहत होता. तानी एक अतिशय धार्मिक व्यक्ती, गायभक्त, ब्राह्मणांचा सेवक. त्याला 5 मुलगे होते, पण त्याचा 5वा मुलगा एक खोडकर, दृष्ट, पापी आणि चारित्र्यहीन व्यक्ती होता. तो नेहमी स्त्रीकरण, मद्यपान, चोरी, जुगार, हिंसाचार आणि दुष्कृत्यांमध्ये गुंतलेला असायचा. धनपालने खूप काही समजावून सांगितले, पण तो सुधारला नाही. शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. तो जंगलात भटकत राहिला. भुकेलेला, तहानलेला, दारू पिलेला, तो प्राण्यांपेक्षाही वाईट होता. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन तो एका आर्षी आश्रमात पोहोचला. महामुनी कौंडिन्य यांचा आश्रय तिथे होता. अर्षी ध्यानात मग्न होते. तो दृष्ट मनाचा माणूस त्याच्या पाया पडला. तो म्हणाला, हे ऋषी, मी पापी आहे. कृपया मला मार्ग दाखवा. आता मला माझे जीवन सुधारायचे आहे. राशीने ध्यान उघडले. त्याने आपल्या डोळ्यांनी एक दिव्य दृष्टी टाकली आणि म्हणाला, हे मुला, तुला आशीर्वाद मिळो. ऐका, जर तुम्हाला मोक्ष हवा असेल तर मोहिनी एकादशीचे व्रत करा. या व्रतामुळे तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळेल. दृश बुद्धी नियमितपणे भक्ती आणि प्रेमाने उपवास करत असे आणि देवाच्या कृपेने तो पापी पुन्हा एक पुण्यवान मनुष्य बनला. त्याच निर्भय मनाच्या माणसाने शेवटी वैष्णवधाम प्राप्त केला. हे भक्तांनो, ही कथा केवळ एक पात्र नाही तर उपवासात किती शक्ती आहे याचा जिवंत पुरावा आहे. उपवास मनावर नियंत्रण ठेवतो. उपवास इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो. उपवास केल्याने आत्मा देवाच्या जवळ येतो. आता तुम्ही विचार कराल की आमच्यासारखे गृहस्थही हा उपवास पाळू शकतात का? तर ऐका, एकादशीचा उपवास हा फक्त घरातील लोकांसाठीच वरदान आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्व करू शकतात. हे व्रत सर्वांसाठी फायदेशीर आहे. महिला, पुरुष, मुले आणि वृद्ध. या उपवासाचे काय फायदे आहेत? आता आपण याचा विचार करूया. जेव्हा तुम्ही मोहिनी एकादशीचे व्रत करता तेव्हा तुमच्या मागील जन्मातील पापे धुवून जातात. आत्म्याचे जडपण हलके होते, मन शुद्ध होते आणि तुमची चेतना वरच्या दिशेने जाते. शरीराशी जोडलेले आजार, घरात बसलेले दोष, मनात लपलेली अशांतता हे सर्व या उपवासाच्या आगीत जळून जातात.
ज्या महिलांना मुले होण्याचे सुख हवे असते त्यांना योग्य मुले मिळतात. लग्नाची वाट पाहणाऱ्या तरुणांना परिपूर्ण जीवनसाथी मिळतो. यशाची इच्छा असलेल्या उद्योगपतींचे मार्ग उघडतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे या दिवशी हरिनामाचा जप करतात, जे श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करतात, त्यांचा हा मानवजन्म व्यर्थ जात नाही. आता विचार करा, फक्त एका दिवसाच्या संकल्पाने आपण इतका फायदा, इतकी कृपा मिळवण्याची ही संधी गमावू शकतो का? आणि सज्जनांनो, उपवास करणे ही एक गोष्ट आहे, पण शुद्धता आणि दिशा यांचे ज्ञान त्यात मदत करते. येथे वास्तुज्ञान तुमचे मार्गदर्शन बनते. कोणत्या दिशेला पूजा करावी? दिवा कुठे ठेवावा? देवाला कोणते रंग आवडतात? घरात तुळशी कुठे ठेवावी? जर कोणी या सर्व गोष्टींबद्दल सोप्या शब्दात शास्त्रीय माहिती दिली असेल तर ते ग्लो मराठी आहे. आमचा उद्देश फक्त माहिती देणे नाही, तुमच्या हृदयात देवाचे मंदिर बांधणे हे आमचे ध्येय आहे. एकादशीच्या दिवशी कोणते संकल्प घ्यावेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो. घराच्या कोणत्या कोपऱ्यात बसून जप करावा आणि कोणत्या वेळी ध्यान करावे, जेणेकरून आतून ऊर्जा वाहू शकेल. जेव्हा तुम्ही ग्लो मराठीशी कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला फक्त एक व्हिडिओ मिळत नाही, तुम्हाला एक सत्संग, एक संतांचे शब्द, एक दिशा मिळते. आता शेवटी समजून घ्या की मोहिनी एकादशी ही फक्त एक तिथी नाही, परमेश्वराच्या भ्रमातून बाहेर पडण्याचा हा दरवाजा आहे. या जगाच्या महासागरात जिथे आसक्ती, भ्रम, लोभ आणि दुर्गुणांचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे, तिथे ही एकादशी एक नाव बनते आणि आपल्याला पार घेऊन जाते. तर हे आत्म्या, तू त्या नावेत चढण्यास तयार आहेस का? 8 मे रोजी तुम्ही उपवास, संयम आणि भक्तीची प्रतिज्ञा घ्याल का? मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमचे घर शुद्ध कराल का? ग्लो मराठीशी जोडून तुम्ही प्रत्येक व्रत आणि प्रत्येक सण ज्ञान आणि भक्तीने साजरा कराल का? तर मग आपण सर्वजण या मोहिनी एकादशीला एकत्र येऊन परमेश्वराची प्रार्थना करूया. हे भगवान हरी, कृपया माझे हृदय आसक्तीपासून मुक्त करा. माझ्या आत्म्याला सत्याकडे वळवा. माझे जीवन तुमच्या सेवेसाठी समर्पित करा आणि मला मोहिनी एकादशीचे खरे फळ द्या. हे भक्तांनो, एकीकडे तपस्वी वनात ध्यान करतात तर दुसरीकडे गृहस्थांच्या आश्रमात राहणारे भक्तही देवप्राप्तीचा हक्कदार असतात. आणि एकादशी, विशेषतः मोहिनी एकादशी, गृहस्थांसाठी एक आशीर्वाद आहे. गृहस्थांसाठी उपवासाचे महत्त्व आणखी जास्त आहे, कारण त्याचे जीवन जगाशी जोडलेले असते. आयुष्य म्हणजे मुलांचे, व्यावसायिक संबंधांचे, सुखदुःखाच्या लाटांमध्ये चढ उताराचे जीवन आहे. आणि या लाटांमध्ये एकादशी व्रत हे जीवनाला दिशा देणारे, गती देणारे आणि गतिगुरूच्या चरणांकडे वळणारे सुकाणू आहे. आता मोहिनी एकादशी ऐका. गृहस्थ आपल्या जीवनात उपवास कसा स्वीकारू शकतो? सकाळी उठताच आज मी मोहिनी एकादशीचे व्रत करत आहे या भावनेने स्नान करा. माझे शरीर, मन आणि शब्द सर्व काही परमेश्वराला समर्पित आहे. दैनंदिन कामानंतर घरातील प्रार्थनास्थळ काळजीपूर्वक स्वच्छ करा. शक्य असल्यास पूजा करताना ईशान्य दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात बसा, कारण ही दिशा आध्यात्मिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. आता लक्षात ठेवा की घराचे वातावरण शुद्ध आणि शांत असले पाहिजे. टीव्ही, मोबाईल, बाहेरचा आवाज इत्यादी सर्व गोष्टींपासून दूर राहा. आजचा दिवस फक्त आत्मचिंतन, देवाचे स्मरण आणि ध्यान करण्याचा आहे. मोहिनी एकादशीच्या पूजेमध्ये आवश्यक वस्तू असतात: श्रीहरीची मूर्ती किंवा चित्र, तुळशीची पाने, पिवळी फुले, चंदन, धूप, दिवा, संपूर्ण तांदळाचे धान्य, फळे आणि पंचामृत. पिवळ्या वस्त्रे असलेल्या विष्णूला हा रंग आवडतो, म्हणून देवाला पिवळे वस्त्र अर्पण करा. आता विहित भक्तीनुसार पूजा आणि ध्यान करा. हे आसक्ती नष्ट करणाऱ्या प्रभू, माझ्यातील सर्व अज्ञान, अहंकार आणि लोभ या अग्नीत नष्ट कर. मग देवाचे नाव आठवा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असो किंवा श्रीराम जय राम जय जय राम असो, एक मंत्र घ्या आणि दिवसभर त्याचा जप करत राहा. आता आपण एकादशीच्या दिवशी अधिक प्रभावी होणाऱ्या काही खास वास्तू चिन्हांबद्दल बोलूया. तुळशीची पहिली पूजा. मोहिनी एकादशीला तुळशी मातेला दिवा दाखवणे,
तिच्यासमोर दिवा लावणे आणि तिच्या खाली दिवा ठेवणे हे अत्यंत पुण्य आहे. ईशान्य दिशेला तुळशीची पूजा करा. दुसरे, मुख्य दरवाजाचे शुद्धीकरण. या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडा. हळद किंवा कुंकूने शुभचिन्हे बनवा. स्वस्तिक, ओम किंवा श्री चिन्ह घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. तिसरी, स्वयंपाकघरात सात्विकता. या दिवशी स्वयंपाकघरात फक्त सात्विक शाकाहारी पदार्थच तयार करावेत. ज्या भांड्यात अन्न शिजवले जाते ते तामसिक पदार्थांपासून मुक्त असले पाहिजे. जर अंतःप्रेरणा स्वतः खात नसेल तर तरीही घरी धान्य न शिजवणे चांगले मानले जाते. चौथे स्थान, जर घरात बाल्कनी, टेरेस किंवा खोलीसारखा शांत कोपरा असेल तर तिथे बसून ध्यान करा. ध्यान करताना फक्त श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा किंवा हरिनामाचा जप करा. 11 मिनिटांनी सुरू करा. नंतर हळूहळू ते 21, 51 आणि 108 मिनिटांपर्यंत वाढवा. लक्षात ठेवा की साधनेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा साधनेत सात्विकता असते आणि सात्विकता तेव्हाच येते जेव्हा आपले वातावरण देखील शुद्ध असते. म्हणूनच ग्लो मराठी तुम्हाला साधनेसाठी कोणती दिशा सर्वोत्तम आहे ते सांगते. कोणते रंग तुम्हाला शांत ठेवतात आणि कोणते चिन्ह तुमचे घर मंदिरासारखे बनवतात. आता अनेकदा एक प्रश्न मनात येतो, उपवास म्हणजे फक्त न खाणे. हे आत्मा उपवासाचा अर्थ उपवास करणारा असणे असा आहे. म्हणजे जो आपल्या प्रतिज्ञेत दृढ आहे, जो दृढनिश्चयी आहे, जो जीवनाच्या आसक्तीपासून वर उठतो आणि आत्म्याची काळजी घेतो. म्हणून उपवास हा केवळ शारीरिक नाही तर तो मानसिक आणि आध्यात्मिक तपश्चर्या आहे. आज जे काही तुम्ही ऐकता, पाहता, बोलता ते देवाच्या इच्छेनुसार असू द्या. जर तुम्हाला एखाद्यावर राग येत असेल तर तो थांबवा. जर तुमच्या तोंडून काही कठोर शब्द आले तर शांत व्हा. जर आळस तुम्हाला घेरत असेल तर परमेश्वराचे स्मरण करा. अशा प्रकारे उपवासाचे सार जीवनात येते. आणि हे भक्तांनो, जर आज शक्य असेल तर संध्याकाळी सकीर्तन करा. कुटुंबासह दिवा लावा. हरीचे नाव गा. घराचा तो कोपरा लाकडाचा होईल. आता मी तुम्हाला एक अंतर्गत प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही कधी एकादशीचे व्रत फक्त शरीराने केले आहे की मनाने केले आहे? जर ते फक्त शरीराने केले तर ते उपवास आहे का? पण जर मनापासून केले तर ती पूजा आहे. म्हणून फक्त मोहिनी एकादशीचे उपवास करून नका, तर प्रत्येक श्वासात परमेश्वराचे वास्तव्य असू द्या. प्रत्येक पावलावर ते अनुभवा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.